हो, त्यानं तिच्यावर प्रेम केलं, विश्वास ठेवला. काही महिन्यानंतर मात्र तो तिच्यासोबत लग्नाच्या बोहल्यावर चढणार होता. पण त्याला कल्पनाही नव्हती की जिच्यासोबत तो भविष्याची स्वप्न रंगवत होता तीच त्याच्या मृत्यूची पटकथा लिहत होती. लोहगडाच्या कड्यावर घडलेली ही घटना सुरुवातीला अपघात वाटली, पण एका हुडीनं हत्येचं गुपित उघडलं, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. पाहूयात. सिया गोयल आणि केतन अग्रवाल पुण्यातील या तरुण तरुणीचा विवाह नोव्हेंबर महिन्यात होऊ घातला होता. त्यांच्या कुटुंबियांनी हे लग्न ठरवलं होतं, पण अचानक दोन्ही कुटुंबावर एक आघात झाला. केतनचा लोहगडावरील दरीत कोसळून मृत्यू झाला. वरवर पाहता तो अपघात वाटत होता, पण आता केतनच्या मृत्यूचं गूढ उलगडलंय. केतन पाय घसरून दरीत पडला नव्हता, तर त्याला दरीत ढकलण्यात आलं होतं. अत्यंत थंड डोक्यानं केतनची हत्या करण्यात आली होती. 18 जूनला केतन अग्रवाल आणि त्याची भावी पत्नी सिया गोयल हे दोघे पुण्याच्या लोहगडावर गेले होते. सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते तिथे गेले होते. खरं तर सियानं हट्ट केल्यामुळेच केतन तिच्या सोबत लोहगडावर गेला होता. जबरदस्तीने ती तिला 14 तारखेला पण घेऊन आली. 14 तारखेला त्याने प्रयत्न केला, तो प्रयत्न त्याच्याशी यशस्वी नाही झाला. म्हणून 18 तारखेला परत त्यांनी खूप वाद करून, खूप त्याच्या संगत राग करून, त्याच्या संगत नाही मला जायचंच आहे, माझा बर्थडे गिफ्ट आहे, तुम्हाला बर्थडे गिफ्ट नाही देणार का, हे करत त्याला 18 तारखेला सकाळी घेऊन आली. पण पुढे काय वाढून ठेवलं याची केतनला पुसटशीही कल्पना नव्हती. तो ज्या सिया सोबत तिथं गेला होता तिनंच केतनच्या हत्येचा कट रचला होता. त्यावेळी सियाचा प्रियकर केतन त्यांचा पाठलाग करत होता. प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर. आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. लोहगडावर फिरत असताना चेतन आणि सियानं केतनला कड्यावरून धक्का दिला. केतनचा 400 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. केतन अपघातानं दरीत पडल्याचा बनाव सियानं रचला होता, पण केतनच्या कुटुंबियांनी यावर संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि काही साक्षीदारांच्या मदतीनं तपास केला. सिया गोयलचा प्रियकर चेतन चौधरी याचं नाव समोर आलं आणि खुनाला वाचा फुटली. याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला. पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यापूर्वीही सियानं सापाची भीती दाखवून केतनचा घात करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी त्यांचा डाव फसला होता. एवढंच काय, पण सिया आणि केतन हे इंडोनेशियातील बालीमध्ये प्री वेडिंग शूट करण्यासाठी जाणार होते. पण सियानं केतनचा पासपोर्ट लपवून ठेवला, कारण तिला केतन सोबत जाण्याची इच्छा नव्हती आणि त्यामुळेच मुंबई विमानतळावरून त्यांना माघारी फिरावं लागलं होतं. इस लड़की ने सिया गोयल ने ही उसका जो पासपोर्ट है वो निकाल लिया था और उसको डिस्प्लेस किया था सो कि ये इकहत्तर बाली ना जा पाए. तो फिर वापस आने के बाद आगे उन्होंने ये प्लान किया. फिर एक बार 14 तारीख को भी ये केतन अग्रवाल और सिया गोयल दोनों लोहगढ़ किले पे गए थे. खरं तर सियाला केतन पसंत नव्हता, पण कुटुंबाच्या आग्रहाखातर ती लग्नाला तयार झाली होती. त्यांच्या लग्नासाठी जय्यत तयारी सुरू केली होती. जयपूरला लग्न होणार होतं. लग्नासाठी 2 विमानं बुक करण्यात आली होती, पण लग्नापूर्वीच केतनचा घात झाला. जिच्यासोबत त्यानं भविष्याची स्वप्न रंगवली होती तिनंच त्याचा जीव घेतला. लोणावळ्याहून अनिश शेखसह वैभव सोनावणे, न्यूज 18 मराठी, पुणे.